मित्रांनो थंडीचे मासे पकडायचे असतील तर आमच्या कोकणातच या. कोकणातच खरी मजा आहे थंडीचे मासे पकडण्याची. हे बघा हे बिस्किट भेटलेलं आहे आणि बघा सर्व जिवंत मासे आहेत. जिवंत मासे, एक पण मेलेला मासा नाही गाईस. बघू शकता बिग साईज मला मासा, बिग साईज. बिग साईज गाईस, बिग साईज मला मासा, बिग साईज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी म्हणजे सकाळी गावी आलो होतो आणि गावी आता मी स्पेशल मासे पकडायला आलो चढणीचे. आणि काय सकाळपासून पाऊस पडत नव्हता आणि दुपारनंतर पाऊस पडायला लागला आहे. आणि आता आम्ही आलो आहे पक्यादादा आहे त्याच्या बांधण्यावर आलो आहे. बांधण्यातून पाण्यात उड्या मारतात ना मासे, ते पाण्यात पडतात. ते मासे उडायला आलो आम्ही, तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पक्यादादा तुम्हाला माहिती असेल, कोकणातील मासेमारी या व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल. तुम्हाला परत एकदा दाखवतो. पक्यादा बघ, हा आपला पक्यादा, हा पम्या, हाय नितीन झरे, नितीन गावाजी. आणि हे पक्यादाचं बांधण. मासे आता उडायला लागलेत. आता सुरुवात झाली मासे उडायची. बघू पाण्यात किती पडले. पडलेत काय मासे चढतायत मित्रांनो. कोकणात आहेत राहतात, त्यांना माहिती असेल की आजूवरून पाण्याचा झोत पडतोय ना, त्यावर कसे चढणीचे मासे उड्या मारतात. आणि त्यासाठी खाली इथे बघा हा पाळणा लावलेला आहे. आणि त्याच्यावरून उडी मारतात ना, ते जाऊन पाण्यात पडतात. काय संध्याकाळचे 7:30 वाजले आणि पाऊस सगळा थोडा थोडा पडतो. बघू शकता आला आहे आमच्या छोट्याशा नदीला, म्हणजे पड्याला थोडंसं पाणी आलं आहे आणि गढूळ पाणी आलं आहे. मासे उडतात. आता मी मासे काढायला जातो इथे टाकून. दादा तयार आहे, चला बॅटरी घेऊ ना. आणि छत्री घेऊन बॅटरी तर काय आहे बघ. काय सीन असा झाला, मोबाईलवर पाणी पडलं, त्यामुळे मोबाईलची टच काम करत नव्हता. दाखवतो या पाण्यात पण मासे आहेत. पुढे जातोय पक्यादादा, पुढच्या पाण्यात पण मासे आहेत. हा पडतोय. हा आतमध्ये यायला लागेल तुला का एवढ्या लागतील ना, असं थोडं बनवायला लागेल. दादा मी तुला बॅटरी दाखवतो. अरे कसं काय हे अंगा हो बॅटरी दे. अशी आहे काय आलं थंडी. आता उडत होती रे. अरे मग तेच कर बोलले जे आताच मासे उडत होते आणि एवढे पाण्यात पडले. थोडा वेळ थांबतो आम्ही.
हा बिग साईज मायाचा मासा गाईस बघू शकता. हा बघा. हा बघा मित्रांनो, बघू शकता मोठा साईजचा माळ्या मासा आहे. तुम्हाला नंतर दाखवतो मी किती मासे मिळाले ते. शिव्या खाले टोका लावूया, टोक्यात काय मिळतं बघूया आपण आता. टोक्यात काय नाही, जे काय मिळेल ते पाहण्यातच मिळाले. 3 पाहणी होते, 3 पाहणी. हा एक पुढे एक पाहणा आहे. 3 पाहण्यात जेवढं मला रेकॉर्ड करता आलं तेवढं रेकॉर्ड केलं आहे. बघू शकता किती किती मासे मिळाले. आणि आता तर सुरुवात झाली आहे मासे चढायची. हे पक्याचा रात्री येऊया 12 वाजता ना. काय 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 बोलतो? 12ला येऊया परत. ठीक आहे चालेल. पाण्यात किती मच्छर नाही चावायला लागले. हा पाण्यात मच्छर चावत नव्हती. बॅटरी घे, नाही तर बॅटरी भिजली आहे बाबा. उद्या सकाळी पाऊस पडायला पाहिजे. थोडासा लेट गेलं पाहिजे होतं, थांबलं पाहिजे होतं थोडं. पाणी आवाज दिला ना, पाणी तर थांबलं पाहिजे. अजून अर्धा 1 तास थांबलं पाहिजे होतं ना. एक पण मासा मिळला नाही त्याच्यामध्ये. सगळ्या जिवंत मासे. मासा हा उडत होता ना, म्हणून मी आज म्हटलंच नाही. 12 वाजता नाही मित्रांनो आता प्लॅन आहे 12 वाजता यायचा. तर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला दाखवेन 12 वाजता. आम्ही काय दिसणार नाही, काळोखच आहे सर्व इकडे. घरी आलो आणि आता तुम्हाला दाखवतो किती मासे पकडले ते. एक मिनिट दाखवतो. पम्या दाखवतोय. दाखव. बिग साईज मळू मळ्याचा मासा. चांगलं म्हणजे तेजस बांधलेलं भविष्यवाणी केलं ना ती. पाऊस पडणार तुम्ही जावा लागली. आता काय पुढचा प्लॅन काय आहे तुमचा? माशाला काय करतो काय माशाला बांधणावर कुठल्या कोणाच्या बांधणावर मासे चोरायला. मासे चोरायला जायचं आता. चोरायला मला सांग 12 वाजता तो मासा पकडायला जातो, मासा चोरायला जातो. 12 वाजले टायमिंग तुला दाखव काय. हा बघ 11:15 झाले. या टायमिंगला मासा कोण पकडायला जात नाही, पण मासा देणार नाही, चोरायचं कुठल्या तरी बांधणावर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे 7:30 वाजता आम्ही गेलो होतो माशाला आणि आता परत जातोय. पाऊस अजून थोडाफार पडतोयच. तुम्हाला दाखवतो आमचे सर्व मित्रमंडळी निघालीत मासे पकडायला. म्हणजे ज्या बांधावर आम्ही गेलो होतो ना, तिथे त्या पाण्यात मासे जे उड्या मारणार ते आम्ही निवडायला चाललोय. तुम्हाला दाखवतो आमची पब्लिक. हे बघा दिसत आहेत का, सगळी भूतासारखी दिसतील. हा वंटी मगाशी नव्हता. हा माया पण नव्हता. नितीन मगाशी होता. पक्क्याचा दादा, हे भावजी, तो रुपया नवीन ऍड झालाय. तुला नंतर दाखवतो तुम्हाला. आणि पुढे गेलाय तो पम्या. चला
चला आता रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही चाललोय माशाला. हा सगळे वागत आहेत आता. सगळे वाघ बिना शेपटीचे वाघ चालले. आता तुम्हाला अपडेट देत राहील मध्ये मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे. एकदम असं नाईटला मासेमारी करणार आम्ही. ते पण चढणीचे मासे आणि स्पेशल चढणीचे मासे पकडायला हे सर्व मुंबईवरून गावी आलेत. खास. हा खास म्हणजे स्पेशल नाही काय जो तू पण ना. मित्रांनो आपण जो 7:30 वाजता ब्लॉग केला होता त्याच्यानंतर हा आता 12 वाजता करतोय आपण ब्लॉग. 12 म्हणजे 11:30 झालेत. जायपर्यंत आपल्याला 12 होणारच आहेत. रात्रीचे 12 रात्री पण त्यांना दिसणार. अक्षय मजा आली. मजा आली. हा पम्या लास्ट टाइम बोललाय मजा आली. आता बघू पम्या पाण्यात उतरतो काय. तर गाईज आता आम्ही धरणावर पोचलेलो आहोत, बांधणावर. माझ्या मते असे पाळणे वरतू जातात एवढे मासे पडलेले आहेत पाळण्यात. आपण लास्ट टाइम 7:30 वाजता आलो होतो. हा बघा रुपेश भालेकर. हे आपले पिशव्या दोन्ही आणली बाई. हे आपले सिद्धेश खेडेकर. हे 7:30 आम्ही तो मासे पकडा आलो होतो त्यावेळी ते नव्हते, मिस करत होते. त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही आता या 12 वाजता आलोय. हा आपला ठाण्यावाघ. मी जातोय ना हा डुबल्या वाघ. आपले प्रतापचे जातोय ना प्रमोद मांडगे, महेश दाभोलकर. आता मासे काढायला लागलोय. पहिले तिकडे जा. बिग साईज मला माझा गाय पाहू शकता. बिग साईज. तोंडात टाक ना डायरेक्ट टाक ना तोंडात बच्ची. एवढा बॅटरी तर दे. एवढा काही मासा भेटेल एवढे काही. याच्यात पाणी पण मिक्स आहे. म्हणजे आम्ही कसं त्यांना सगळ्याला पण देतो मासे. एक पण मेलेला मासा नाही गाईस. बघू शकता बिग साईज मला मासा. बिग साईज गाय. बिग साईज मला मासा. बिग साईज. मित्रांनो थंडीचे मासे पकडायचे असतील तर आमच्या कोकणातच या. कोकणातच खरी मजा आहे थंडीचे मासे पकडण्याची. पाणी काढ. काम काढतो मी. मी बसलोय इथं. अरे असं घरी जाईपर्यंत निघलेलं पाणी. चला हे चला. हे मैया हे बंटी ही माझी आहे. खुश खुश. अरे बंटी खुश. बंटी खुश आहे. गौरव तू खुश. काय माझी आठवण पण नाही ठेवली मला. तुझी आठवण म्हणून तुझा वाटा काढून ठेवला. अजून काय करायचं बाई तुला. हा बघा हा नव्हता पण याचा वाटा काढले ना आपण. काढला तुला तुझी आठवण काढलेली म्हणून आम्ही परत मग बस ना बाई. एक नंबर मजा आलेला आहे आणि आमचा पैसा वसूल झालेला आहे. मुंबईवरून खास इथे मासे पकडायला आलेले आमच्यासाठी. आता मी मासे घेणार आणि घरी जाणार. बघ काय बोलतोय.
फक्त कोणाला बोलू नका. हा माझ्याकडे नाही. हा माझ्याकडे. तर मित्रांनो 2 वेळा आम्ही या बांधणावर आलेलो. 2 वेळा पण आम्ही निराशेच झालो नाही. 2 वेळा पण आम्हाला भरपूर मासे मिळालेत आणि ते पण मळ्याचे मासे मोठे मोठे. हा एकदम ठेव मला वर भेट. चला मित्रांनो व्हिडिओ आपण इथेच थांबू. आता आम्ही आलो घराकडे. घराकडे आलोत. मासे वगैरे घेऊन आलो. तुम्हाला मासे दाखवतो. अरे भाई दाखव तर भाई, दाखवून जा. तुम्हीच द्या आम्हाला आपण मासे बघूया. पम्या बघ, पम्या डोकं घाल बघा. बिग साईज अजून जिवंत गाईज. बिग साईज मळ्या मासा बघू शकता. पूर्ण अरे केवढा आहे. जास्त नाही मिळाले काहीच, कारण पाऊस थांबला होता त्यामुळे पाणी एकदम क्लिअर होतं. त्यामुळे मासे काही जास्त मिळाले नाहीत. कारण आम्ही नव्हतो मग त्याच्यामध्ये. हा माया, रुपया, बंटी तिघेही नव्हते ना. दोघांनी घ्या तुम्ही. मस्त आहे. दोघांना पुरतील एवढे. ठीक आहे दोघांना. तर मग ब्लॉग इथेच थांबू. मी काय गुड नाईट गाईज. आता आता 1 वाजलाय. भावकीचं म्हणणं असं आहे की आपण नाही द्यायचा भावकीला. येडायस का? त्यांचे हे आहे ते पहिले काय आम्ही आता जाऊ. मे महिन्यात भांडण झालं. हा. आम्ही आता जाऊ पर्यावर. आता बरं जाऊ. भावकीला वाटा द्यायचा काय नाही. म्हणतात याच्यावर विचार करायला लागला. अध्यक्ष नाही 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 अध्यक्ष काय बोलू शकता तुम्ही? नाही भावकीला वाटत दिलेच पाहिजे. आपलं कर्तव्य परम कर्तव्य आमचं. भावकी कोणाची? परत एकाचीच आहे. भावकी भावकीचा माणूस नाही इकडे. आम्ही मंगेश दादा हा. याच्याने घेऊन चाललो. हा ऑन कॅमेरा घेऊन जात हे आहे. जे सगळे आहेत ते मंगेश दादाला काय ते तळून बिळून पाठवा. मी बाहेर जाणार आहे. हा नाही तर जो सांगतो रव्याला फोन केला. होय तुम्ही जो असं का. अरे भाई रव्याचा वाटा कुठे राहिला? रव्याचा वाटा माया घेऊन गेलाय. माया घेऊन रव्याचा चला आम्ही थोडं येऊ काय. आम्ही वाघ आता. वाघ आहे. तिकडं खाली हे नेत्या चल आपण जाऊया. नाही तसं नाही म्हणता येत. अक्षय चला मित्रांनो ब्लॉग इथेच थांबू. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. टेक केअर. पुन्हा भेटू आपण अशा पुन्हा भेटू आपण अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये. कुठे जायचं आता? वाघाला झोपवा. पर्यावर जायचंय. नाही रे.